गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेनं बॅटरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत मोठी कारवाई केली आहे। सालेकसा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावली परिसरातून ट्रक आणि ट्रकच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। तर चोरीच्या बॅटऱ्या खरेदी करणाऱ्या कबाडी दुकानदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय। सालेकसा तालुक्यातील सावली येथील पेट्रोल पंपावर उभ्या असलेल्या 3 ट्रक आणि एका ट्रॅक्टरमधून तब्बल 7 बॅटऱ्या चोरीला गेल्या होत्या। 2 ते 3 ऑगस्ट दरम्यान ही चोरी झाली। या प्रकरणी फिर्यादी खोमेंद्र मेंढे यांच्या तक्रारीवरून सालेकसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छोटा गोंदिया येथील आतिश रहांगडाले आणि ऋत्विक कंटकार या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशीत दोनही आरोपींनी 4 चाकी वाहन भाड्याने घेऊन सावली इथून ट्रक आणि ट्रॅक्टरच्या 7 बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली। चोरी केलेल्या बॅटऱ्या फुलचोरी येथील कबाडी दुकानदार कैलास चौधरी यांना विकलं होतं। पोलिसांनी कैलास चौधरीच्या कबाडी दुकानातून चोरीच्या 7ही बॅटऱ्या जप्त केल्या। जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात ॲमरॉन कंपनीच्या 4, पॉवर झोन कंपनीची 1, स्टिकर नसलेली 1 आणि SF कंपनीची 1 अशा एकूण 7 बॅटऱ्यांचा समावेश आहे। या 7ही बॅटऱ्यांची एकूण किंमत 37,000 रुपये आहे। तर या प्रकरणातील 3ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी सालेकसा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे।